नमस्कार. आज यूट्यूबच्या चॅनलवर तुमचं मनापासून परत एकदा स्वागत. मी म्हणालो होतो की यूट्यूब हा चॅनल चालू करण्याचा हेतू हाच की यातून लोकांपर्यंत पोहोचता यावं, म्हणजे रोजचं आयुष्य जगताना परत ते आयुष्य समृद्ध जगता यावं, त्या दृष्टीने आपल्याला काहीतरी तुमच्यापर्यंत पोहोचता यावं या दृष्टीने ही सुरुवात केलेली होती. आणि पहिल्याच मागच्या भागामध्ये एका चांगल्या व्यक्तीसोबत आम्ही चर्चा केली होती ट्रेनिंगच्या हिशोबाने. आज सुद्धा तोच विषय आहे, शिक्षण आणि प्रशिक्षण. म्हणजे अशा पद्धतीने हे यूट्यूबच्या चॅनलवर या सातत्याने आपल्याला माहिती पडणार आहे. तर तुमचं परत एकदा मनापासून मी स्वागत करतो दुसऱ्या भागामध्ये. यानंतर सुद्धा आपण सातत्याने विविध मान्यवरांसोबत विविध विषयावर चर्चा करणार आहोत. आणि आज पालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 यावर चर्चा करणार आहोत. त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आदरणीय सोमाजी भसाळकर सर. तुमचं मनापासून यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. सर, मी आता सांगितल्याप्रमाणे आमचा हेतू तुम्हाला कळलेला आहे आणि यापूर्वी सुद्धा आपण चर्चा केलेली आहे. तर एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आपल्यासोबत. मी खूप वर्षापासून यांना ओळखतो आणि खूप वर्षापासून ते माझी ओळख होण्यापूर्वी सुद्धा या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. शासनाच्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये ते स्वतः सहभाग घेतले. त्यासोबतच सामाजिक क्षेत्रामध्ये जे काही चालतात, आंदोलन म्हणा, छोटे मोठ्या काही बैठका चालतात, त्यामध्ये सुद्धा त्यांचं योगदान आहे. त्यासोबत NGOच्या माध्यमातून विविध जे उपक्रम चालतात, युनिसेफचे असतील किंवा जिल्हा प्रशासनाचे असतील किंवा केंद्र शासनाने या राज्य शासन यांच्या काही योजना असतील, या उपक्रमामध्ये सुद्धा त्यांचं मोठं योगदान आहे. त्या माध्यमातून सातत्याने ते लोकांपर्यंत पोहोचत आहेत. म्हणजे अधिकारी असतील, पदाधिकारी असतील किंवा नागरिक असतील, विविध माध्यम कोणत्याही माध्यमातून असेल, ते सातत्याने लोकांपर्यंत पोहोचत आहेत. असं सुंदर असं व्यक्तिमत्व. आणि त्यांचं एक विशेष म्हणजे फार सुंदर पद्धतीने विषय हाताळतात. ज्या पद्धतीचे लोक समोर बसलेले आहेत त्या लोकांना पचेल, आवडेल, रुचेल अशा पद्धतीने ते विषय तिथपर्यंत पोहोचत होता. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे एक हाडमासाचा कार्यकर्ता जो मनापासून बोलतो, असं व्यक्तिमत्व आपल्यासमोर आज आहे. त्यांच्याशी आपण गप्पा मारला आहोत. मी आता सांगितल्याप्रमाणे बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009. तर सर, सुरुवातीलाच मला प्रश्न विचारावा असं वाटतो, कारण आता सगळीकडे शिक्षणाच्या बाबतीत फार चांगली लोकांची मतं आहेत आणि त्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे. यासाठी विविध क्षेत्रामध्ये जाण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आणि चांगल्या ठिकाणी आपल्याला शिक्षण कसं असं मिळेल बघतात. परंतु आपण दुसरीकडे म्हणतो की शिक्षण सर्वांना मिळायला पाहिजे. त्यासाठी शासनाने सक्तीचं आणि मोफत शिक्षण सुद्धा केलेलं आहे. परंतु एकंदरीत शिक्षणाची जी अवस्था बघितली तर आपल्याला वर्तमानामध्ये त्याबद्दल काय चित्र आहे याची चांगली जाणीव आहे. आणि समाज माध्यमांमध्ये त्याच्याबद्दल काय चर्चा होते ते वेगळ्यांनी सांगायला नको. तर बिफोर आपण पुढे जाण्यापूर्वी मला असं वाटतं की आपण या जो काही अधिनियम आहे त्याच्या बॅकग्राऊंड विषयी आपण थोडंसं पार्श्वभूमीविषयी बोलावे. आपण मला या ठिकाणी पाचारण केले. विषय तसा सगळं अतिशय महत्त्वाचा आहे, गांभीर्याचा आहे. माणसाच्या जीवनाची सुरुवातच शिक्षणापासून होते. मग ती आईचा हात धरून असू द्या की समाजाच्या विविध वर्तनातून मिळू द्या, पण शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. शिक्षणाशिवाय माणसाची प्रगती नाही हे वेगळं सांगण्याची गरज नाहीच. पण भारतासारख्या विशालकाय देशामध्ये, इतकी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये, विश्वगुरु एकेकाळी विश्वगुरु असणाऱ्या देशामध्ये, काही ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये माहीत नाही का असं झालं, पण अनेक लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं. आणि मग हे सर्व करत असताना शिक्षण हे गरजेचं कसं आहे हे स्वतंत्रपूर्व काळात सुद्धा काही लोकांना कळलं. ज्यामध्ये अग्रगण्य नाव आहे शाहू महाराज, ज्यांनी 1917 मध्ये अगदी सुरुवातीला कोल्हापूर संस्थान, त्यांचं जे संस्थान होतं त्यामध्ये 1ली ते 4थी वर्ग यांना मोफत शिक्षण मिळावं या पद्धतीचा त्यांनी काय केलं. म्हणजे ते त्यांनी त्यावेळेसही जाणलं. फुले तर नेहमी म्हणतात की बा शिक्षणामुळे काय वेगळं झालं. मी ते वेगळं सांगण्याची गरज नाही, आता सर्वांना माहिती आहे. शाहूने त्याची लिव ओढली. 1917 मध्ये त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये हे सर्व चालू केलं. स्वतंत्र भारतामध्ये आपण जेव्हा बघतोय राज्यघटनेमध्ये हे सर्व प्रतिबिंब कलम 45 मध्ये आलं. आता कलम 45 मध्ये आले आणि 2009 मध्ये हा कायदा आला. हे सर्व आपण जाणता. आता तुम्हाला वाटत असेल की 50ला राज्यघटना लागला, बरोबर, कायदा निघाला 2009 मध्ये. इतका महत्वाची सर्व गोष्ट आणि त्यासाठी 59 वर्ष लागली. हे काय कारण असेल? राज्यकर्त्यांची इच्छा नव्हती का? लोकांची इच्छा नव्हती का?
की काय अडचण काय होती. तर आपल्याला हे सर्व पाहत असताना दोन गोष्टी यामध्ये आपल्याला दिसतात. एक तर साधारणतः 1950च्या दरम्यान जेव्हा आपण स्वतंत्र झालो, नुकतेच स्वतंत्र झालो, नवीन सर्व होतं आपल्यासाठी. साधारणतः 32 कोटीची लोकसंख्या होती. त्यामध्ये आपण जर पकडूया 8 कोटी तरी साधारणतः बालक असतील, 7-8 कोटी. आता इतक्या बालकांना, इतक्या मुलांना ते शिक्षण देणं निश्चितच कठीण काम होतं. कदाचित आर्थिक दृष्ट्या भारताची स्थिती कमकुवत असल्यामुळे कदाचित हा प्रवाह लांबला असेल. 1950 मध्ये जेव्हा संविधान निर्माण झालं त्याच्या कलम नंबर 45 मध्ये ही गोष्ट नोंदवली. आता तुम्हाला हा कायदा समजून घ्यायचा असेल तर मुळात 2 बाबी तुम्हाला समजून घ्यायला लागतील. आता 2 बाबी कोणत्या? की बघा, एक मूलभूत हक्क. बरोबर. मूलभूत हक्क जे आहे 12 ते 35 पर्यंत ज्या कलम आहे, जे अनुच्छेद आहे ते मूलभूत हक्क. आणि 36 ते 51 ही जी कलम आहे ही याला म्हणतो आपण मार्गदर्शक तत्व. आता मूलभूत तत्व म्हणजे काय, तर सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. मूलभूत तत्व म्हणजे ज्यांची अंमलबजावणी करणे हे बंधनकारक आहे किंवा यांची अंमलबजावणी केली नाही तर न्यायालयामध्ये दाद मागता येते. पण हे जे तत्व आहे, या मार्गदर्शक तत्व आहे, यामध्ये त्यांची अंमलबजावणी केली नाही म्हणून कोर्टात दाद मागता येत नाही. हा घोड महत्वाचा होता. कायद्यात लिहिलेला आहे, संविधानात लिहिलेला आहे, कलम नंबर 45 लिहिलेला आहे. पण मग हे सर्व करत असताना हीच गोष्ट मार्गदर्शक तत्व म्हणजे काय, शासन देणार, स्वतःहून देणार, कधी देणार, किती देणार हे शासन ठरवेल, त्याच्यात कुणाचं काही बंधन नाही. आणि म्हणून 2009 साल विभाजन. आता याच्या पूर्वीही जर आपण गेलो तर 92-93 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे काही निकाल आहे, ज्यामध्ये असं म्हटलं गेलं की कलम नंबर 45 मध्ये दिलेली जी बाब आहे 6 ते 14 वर्षाच्या मुलांना मोफत आणि सक्ती शिक्षण मिळावं, हे कलम नंबर 21 म्हणजे मूलभूत हक्क, व्यक्तिगत स्वतंत्र आणि जीवित राहण्याचा अधिकार, या अधिकारामध्ये हे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले. कधी 92-93च्या दरम्यानच्या काळात 2-3 खटले होते, त्यामध्ये मोहिनी जैन असेल वगैरे असे काही खटले होते. मी आता त्या किरकोळ याच्यामध्ये जात नाही. तर याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही गोष्ट प्रथमतः मांडली. आणि मग आपल्या लक्षात येत आहे की ह्या गोष्टीचाच रीत धरून, ह्याच गोष्टीची पाळंमुळं धरून, कारण ते भारत तोपर्यंत प्रगतशील होतच होता. आणि मग त्यावेळेच्या राज्यकर्त्याच्या हे लक्षात आलं की हे आता मात्र या देशातल्या प्रत्येक मुलांना हे शिक्षण देणं गरजेचं आहे. आणि यासाठी 2002 मध्ये छानशी घटना दुरुस्ती झाली. 2 मध्ये. आणि छानशी घटना दुरुस्ती झाली. त्यांनी काय सांगितलं की हे कलम नंबर 45 मध्ये जे दिलेलं आहे मोफत आणि सक्ती शिक्षण 6 ते 14 वर्षाच्या मुलांना, हे कलम नंबर 21 मध्ये त्यांनी टाकलं. हा मोठा बदल त्यामध्ये आपल्याला होताना दिसतो. आणि त्याच्या पुढेही जर आपण गेलो 2002 त्याच्या 7 वर्षानंतर मग हा कायदा, त्याच्याही पहिले जर आपण पाहिलं तर 2005 मध्ये नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ते म्हणजे शैक्षणिक आराखडा आपण ज्याला म्हणूया ते निर्माण झालं. आणि 2009ला हा कायदा निर्माण झाला. आणि आपल्या सर्वांना आता तो कायदा साधारणतः आज घडीला 15 वर्ष झाली, 15-16 वर्ष झाली तो कायदा आपण बघतो. पण कसं वाटते सर, म्हणजे शिक्षणाचं महत्त्व सगळ्यांना माहीत आहे. आपण म्हणतो की संविधानामध्ये त्याची तरतूद केलेली आहे. आपण म्हणतो की देशाचा कारभार संविधानानुसार चालतो आणि त्यासाठी परत व्यवस्था सुद्धा आहे, तशी माणसं सुद्धा नेमलेली गेलेली आहे, त्याच्याबद्दल त्यांचा मोबदला पण दिला जातो. ह्या सगळ्या गोष्टी असताना म्हणजे परत 2009ला कायद्याची गरज पडते, परत 2011ला त्याचे नियम आलेले. म्हणजे असे कायदे करत राहणं आणि नियम आणत राहणं, याने परत देशामध्ये बदल होणार आहे का? आणि खरंच शिक्षण तिथपर्यंत पोहोचणार नाही. नाही, यामध्ये तुम्ही बघता कुठलाही देश असू द्या, कुठलीही गोष्ट असू द्या, प्रकर्षाने आपल्याला ही गोष्ट मान्यच करावी लागेल की कायदा निघणं ही एक वेगळी प्रक्रिया. बरोबर. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं 59 वर्ष आली. तर का लागली? दोषारोपण करण्याचं कारण नाही. सरकार चुकलं, लोक चुकले, कोण चुकलं, प्रशासन चुकलं, हा विषयच नाही. प्रश्न आहेत पण ते दिसतंय. इतिहासामध्ये जेव्हा ही मुलं अभ्यास करतील की संविधानामध्ये 1950 मध्ये लिहिलेली गोष्ट ती यासाठी अतिशय महत्वाची, तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क निर्माण करणारी गोष्ट म्हणजे शिक्षण आहे. आणि ती गोष्ट यायला
59 वर्ष लागली हे आपल्याला नाकारून चालता येत नाही. मी पुन्हा तुम्हाला सांगतो, चूक कोणाची हा विषय महत्वाचा नाही, पण ती 59 वर्ष लागली हे महत्वाचं. आज घडीला आपण बघतोय आत्ता कुठं शाळा गावामध्ये पोहोचल्या. आत्ता गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये म्हणा, नंदुरबार सारख्या जिल्ह्यामध्ये म्हणा, पालघरमध्ये म्हणा, अमरावती सारख्या काही डीप एरियामध्ये म्हणा, आत्ता शाळा पोहोचल्या. तिथे अशी परिस्थिती आहे की रस्ते जायला नाही. आता ते तुम्ही आम्ही सांगितली गोष्ट नाही, ते सर्व नेहमी टीव्ही वर्तमानपत्रामध्ये किंवा मोठ्या याच्यामध्ये हे सर्व दिसतं. शासनाच्या लेखी त्यांच्या अहवालामध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. पण मग हे आता इतकी वर्ष लागताना सुद्धा आपण जे बोललात की कायदा निघाला झालं, असं नाही. कायदा निघाला आणि झालं. आता बघा साध्या गोष्टी आहेत. आपण काय देणार आहोत मुलांना कायद्याच्या अनुषंगाने? शिक्षण देणार आहोत. कोणतं शिक्षण देणार आहोत? मोफत शिक्षण देणार आहोत. मोफत म्हणजे काय की त्यांना शाळेतून विद्या ग्रहण करण्यासाठी एकही पैशाची गरज पडणार नाही. ही आपण त्यांना शाश्वती दिलेली आहे, वचन दिलेलं आहे. म्हणजे मोफत दिलेलं. मोफत तुम्हाला आम्ही शिक्षण देणार असं मुलांना आम्ही वचन दिलं. आणि सक्ती म्हणजे काय? अर्थातच सक्ती कोण करेल? कोणाच सक्ती आहे? तर मुलांवर सक्ती नाही, बाकी लोक जे आहेत त्यांच्या सक्ती आहे की आपण त्यांना ते शिक्षण द्यावं. ही पालक असतील, शासन असेल, शिकलेली व्यक्ती असतील, NGO असतील, मंडळ असतील, या सर्वांची आहे, यांच्या सक्ती आहे की मुलांना शिक्षण द्या. आता यामध्ये पालकांचं एक कर्तव्य आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की संविधानाचा अनुच्छेद 51 जे आहे त्यामध्ये आता क जे जोडले, नागरिकांची मूलभूत कर्तव्य हा जो भाग आहे त्याच्यामध्ये शेवटच्या 2002 मध्ये जेव्हा आता मी तुम्हाला सांगितलं की छानशी घटना नुकती झाली, त्यामध्ये शेवट त्यांनी दिलं की आपल्या 6 ते 14 वर्ष म्हणजे 6 वर्ष पूर्ण झाले जे बालक असतील त्यांना शाळेमध्ये पाठवा. हे पालकांचं एक कर्तव्य म्हणून त्यामध्ये आलं. RTI मध्ये सुद्धा, ह्या कायद्यामध्ये सुद्धा ते आहे. पण आता होतंय कसं, पालकांचे पण अनेक प्रश्न आहेत. अजूनही पालकांना ही गोष्ट त्या प्रमाणात म्हणजे कायद्याचा जो उद्देश आहे त्या प्रमाणात ती नाही कळली. आता काय झालं की शिक्षक म्हणतोय की मुलांची नोंदणी, पटनोंदणी आमच्याकडे आहे. शासनाने म्हणतं की सक्तीचं शिक्षण द्या 6 ते 14च्या मुलांना. पण प्रश्न असा आहे, सक्तीचं शिक्षण, मोफत शिक्षण देणं म्हणजे केवळ त्याची पटनोंदणी करणं होय का? तर याचं उत्तर निश्चितच नाही असं आपल्याला. पण बऱ्याच जणांना सध्या तेच वाटते. नाही, ते वाटतं. बघा सर, अतिशय महत्वाचा मुद्दा आपण शेअर केला की सर्वांना ते असं वाटतंय की ह्या कायद्यामध्ये 38 कलम आहे. एकच कलम संपूर्ण भारत देशामध्ये माहीत झालं, कलम नंबर 16. कलम 16 काय म्हणतं मी पहिल्या तुम्हाला सांगितलं, ते लक्षात ठेवा. मला वाटतं ती अतिशय महत्वाची गोष्ट आहे की 38 कलम आहे पण एकच कलम संपूर्ण भारताला माहीत झालं. मग ते पालक असतील, विद्यार्थी असतील, शिक्षक असतील किंवा तत्सम नागरिक असतील, या सर्वांना एकच कलम पाठ झालं, माहीत झालं. ते कलम नंबर 16 की मुलांना शाळेत मागे ठेवता येणार नाही, म्हणजे नापास करता येणार नाही. म्हणजे पास करायचं, म्हणजे पास करायचं. पण मग ह्या कायद्याचा उद्देश सिद्ध होईल का? या कायद्याला जे अपेक्षित आहे ते पूर्ण होईल का की मुलांना पास करणे? आजही आपण सर्व म्हणजे बघा, पुन्हा एकदा ऐका की टीका टिप्पणी करणं हा काही भाग नाही, पण वास्तविकता ही आहे. आजही आपण पालकाशी जेव्हा चर्चा करतोय तेव्हा पालकांचं हे सर्व म्हणणं असतं की माझा मुलगा 5वीला आहे पण त्याला 3रीचा वाचता येत नाही, त्याला मराठी वाचता येत नाही, त्याला इंग्लिश वाचता येत नाही, त्याला हिंदी वाचता येत नाही, त्याला गणित सोडवता येत नाही, त्याला बँकची फार येत नाही. हे तुमचं आहे, हे सर्वांचं आहे म्हणणं आहे. आणि आजही आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये जर गेलो तर पाहतोय आपण की वर्गामध्ये समजा 30-35 जर मुलं असतील तर त्यामध्ये 5-10 मुलं सोडली तर बाकीची मुलं. दोष कुणाचा पुन्हा एकदा लक्षात घ्या. पण हे चित्र आहे, मुलं महाग आहेत, हे चित्र आहे. म्हणजे पण पुढे ढकलणं हा कायद्याचा, हा कायदा आहे. कायदा त्या अनेक गोष्टी, त्याचा अर्थ खरंच तो आहे का? नाही, तो अर्थ नाही. त्याचा कलम नंबर 29 जर आपण वाचलं, या कायद्याचं कलम नंबर, मला दुःख आहे या गोष्टीचं. मी अनेक ठिकाणी ही गोष्ट बोलतो सुद्धा. मी शिक्षकांची पण चर्चा करताना, मुख्याध्यापकाची चर्चा करताना, कधी नियोचं जेव्हा प्रशिक्षण वगैरे असतं, मी 1-2दा त्यांना पण प्रश्न दिले, त्यावेळेस पण मी ही गोष्ट चर्चा केलेली आहे की कलम नंबर 29 संदर्भामध्ये आरोप म्हणून नाही, पण तिथं घ्या शिक्षण कोणतं द्यायचं आहे, मोफत आधी सक्ती शिक्षण तर द्यायचं आहे.
पण कलम नंबर 29 नुसार द्यायचं आहे. आता कलम नंबर 19 काय म्हणतंय की मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक असा विकास झाला पाहिजे. मुलगा हा विज्ञानवादी असला पाहिजे, मुलगा हा तर्कवादी असला पाहिजे. मुलाला शाळेमध्ये जे काही शिकवलं जातं ते सर्व ग्रहण असं करा आणि मग त्याला शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र द्या. म्हणजे याचा अर्थ तेव्हा त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं असं होईल. केवळ पास करा म्हणजे आता पुन्हा दुसरी गोष्ट, पुन्हा ते कलम नंबर 17 पण तुम्हाला माहीत असेल. आता मी शेअर करतोय की मुलांना मानसिक आणि शारीरिक इजा करता येणार. हे बघा, हा दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. हल्ली त्याच्यावर फार भर आहे. म्हणजे एक तर मुलांना नापास करता येणार नाही, राईट, आणि नापास करता येणार नाहीत, आणि दुसरीकडे असं म्हणतोय की त्यांना मारता येणार नाही. आता शिक्षक मग ठीक आहे, आता ते सर्व असं मिळजुळतं सरकार झालं. आम्ही मारणार नाही, तसे तुम्हाला पास करायचं आहे. पण पास याचा अर्थ कदाचित एक पुढे भविष्य काळामध्ये एक धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे ह्या कायद्याच्या अनुषंगानं कायदा हा चांगल्यासाठीच असतो शेवटी, पण त्याचा वापर जो आपण ग्राउंड वापर आणि त्याचा अंमलबजावणीची पाहतो ती वास्तविक पाहता, जे आपण आता अनेक जी मुलं आहेत केवळ इतकी मागं पडतात म्हणजे 10वीपर्यंत ते जातात, 10वीत कसे बसे काहीतरी होतात, 12वीपर्यंत आणि नंतर लटकतात. आणि ही मुलं नंतर निराशवादी होऊन समाजामध्ये विकृती निर्माण होतील की काय अशाही पद्धतीची काही बाबी आता या येताना दिसतात. म्हणजे जो कायदा आहे त्या कायद्याचं स्वरूप म्हणजे जे असायला पाहिजे, जे व्हायला पाहिजे, जे उद्दिष्ट आपण ठेवलं होतं त्या दिशेनं पूर्ण होताना आपल्याला दिसत नाही. हे मात्र वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागेल. फक्त एक गोष्ट त्यामध्ये आहे की पटनोंदणी जी आहे ती वाढलेली आहे, हे मान्य करावं लागेल. पण कायद्याच्या अनुषंगानं गुणवत्तापूर्ण शिक्षण ज्याला आपण म्हणतो, सातत्यपूर्ण शिक्षण आपण म्हणतो, ती गोष्ट मात्र आपल्याला होताना दिसत नाही. हे मात्र खेदानं आपल्याला मान्य करावं लागेल. आपण म्हणतो की शिक्षण चांगलं झालं तर माणसाचा विकास होतो आणि शिक्षण वाईट झालं तर मात्र विनाश होतो. म्हणजे शिक्षणाला दोन गोष्टी जोडलेल्या आहेत, विकास आणि विनाश. बघूया भविष्य काळामध्ये कुठपर्यंत जाते. पण कसं, पण मला असं दुसरं सुद्धा असं वाटतं की आपण सगळीकडे म्हणतो की कोणाला दोष द्यायचा, कोणी जबाबदारी घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टी असल्या तरी मला असं वाटते काहीतरी डिफाईन आहेत कोणाची जबाबदारी आहे किंवा कोणी काय करायला पाहिजे. पण आता जिल्हा परिषद शाळा आणि खासगी शाळा याचा विचार जेव्हा करतो तर अर्थातच पुढे येते ती खासगी शाळा. आणि त्याहीपेक्षा भयंकर मला असं वाटतं की जो व्यक्ती जिल्हा परिषद शाळेचं नेतृत्व करतो म्हणजे किंवा मुलं घडवण्याचं काम करतो त्यांची पाल्य त्या शाळेत दिसत नाही. याचा अर्थ काय लावायचा? आता कसं होतं सर, ते एक म्हण आहे, किंवा तेवढंच नाही तर शिक्षक म्हणा त्या क्षेत्रामध्ये जे काही टॉप टू बॉटम विंग मध्ये काम करणारे अधिकारी पदाधिकारी आहेत त्यांची लेकर सुद्धा तिथे नसतात. नाही, हे सर्व बरोबर आहे. पण कसं आहे, हे विशिष्ट तर्कावर आधारलेलं आहे. म्हणजे ते सायन्सचे जे नियम असतात असं असेल तर असं होणार. सायन्सचा नियम काय म्हणतो, जर हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र आलं त्याच्या प्रमाणात तर पाणी तयार होईल, पण त्याचं प्रमाण बिघडलं तर ते होणारच नाही. कायद्याचं पण असं आहे. हे तर्कवाद जो आहे की हे सर्व त्यांची जी काही जबाबदारी आहे प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या कायद्यामध्ये फिट केलेल्या आहेत. शिक्षकाने काय करावं, मुक्तांनी काय करावं, शाळेने काय करावं, सरकारने काय करावं, पालकांनी काय करावं, यांनी काय करावं, शाळा व्यवस्थापन समितीने काय करावं, सर्व जबाबदाऱ्या. आता तुम्ही जो विषय काढलात की ही लोक या प्रवाहामध्ये जर आली, ह्या अधिकाऱ्यांची मुलं जर यामध्ये आली किंवा शिक्षकांची मुलं जर यामध्ये आली, जिल्हा परिषद शाळेमध्ये जर आली तर कदाचित तो चेहरा मोहरा थोडासा बदलायला मदत होईल निश्चितपणा. पण आता होतंय कसं, मी नोकरीला लागलो, मी शहरात आलो, मग मला माझ्या मुलांची, माझा मुलगा कलेक्टर व्हायला पाहिजे, माझा मुलगा पुढे जायला पाहिजे, मग शाळेमध्ये शिक्षण चांगलं नाही, गावामध्ये शिक्षण चांगलं मिळत नाही, म्हणून मी शहरात आलो मुलांना शाळेत. आता अर्थातच हा एक दुःखाचा विषय आहे की ज्यांच्या पैशाच्या वर माझा मुलगा रोज दूध पितय, माझ्या पोटाची खळगी भरते, मला समाजात मान सन्मान आहे माझ्या कामासाठी, ते काम माझ्याकडनं किती पटीनं होतंय, मी खरोखरच त्याला न्याय देतो का, हे पाहणं पण आता गरजेचं आहे. कुठल्याही दिवसचा मुलगा, आता मला वाटते वर्धेला
डेप्टी सीओ सीओ मॅडमनी आपल्या मुलाला अंगणवाडी टाकली. ती चर्चा आपण सर्वांनी महाराष्ट्रभर ऐकली, ते व्हिडिओ पण शेअर झाले. अक्षरशः म्हणजे ती घेऊन गेली त्या मुलाला त्या अंगणवाडीमध्ये. त्यांचं खूप त्यावेळेस कौतुक पण झालं. असं एखादं उदाहरण, अशी सुरुवात जर कदाचित झाली तर तुम्ही जसं म्हणता तर शाळा सुधारायला वेळ लागणार नाही. आज प्रत्येक व्यक्ती, म्हणजे माझी लायकी नसेल कदाचित कॉन्व्हेंटमध्ये किंवा प्रायव्हेट, तरी माझी धडपड आहे की माझ्या मुलाला चांगलं शिक्षण मिळालं. मी 4थी 5वी पर्यंत काही 2-3 वर्ष कॉन्व्हेंटचा करतोय, माझी ताकद कमी होते आणि पुन्हा मला जिल्हा परिषद किंवा तत्सम शाळेमध्ये यावं लागतं. पण नाही लाज म्हणून तिकडे जाताना पण दिसत आहे. त्यांना असं वाटतं की आपण इकडे टाकतोय ते विद्यार्थ्यांचं भविष्यच आपण खराब करतोय. त्याच्यामुळे पात्रता नसताना, म्हणजे आपली कुवत नसताना सुद्धा 4 पैसे प्रतिपूर्ण करणार नाही. आता पुन्हा एक गोष्ट सांगितलं जातं, काही लोक सांगताना दिसतात की जे आता घडले त्यावेळेस जे जिल्हा परिषदमध्ये होते ते घडले, ते सांगताना दिसतात की आम्ही ते जिल्हा परिषद. अरे हो, तुम्ही जेव्हा जिल्हा परिषद होते तेव्हा त्या जिल्हा परिषदची अवस्था वेगळी होती. आजची जिल्हा परिषदची अवस्था आहे ती वेगळी आहे. कोणत्याही गावातील कोणत्याही व्यक्तीच्या डोळ्यातून असं वाक्य निघत नाही की माझा मुलगा त्या ठिकाणी, त्याची जर खरंच आर्थिक परिस्थिती चांगली असते तर त्याने जिल्हा परिषदमध्ये कधीच आपल्या मुलाला टाकलं असतं. ही वस्तुस्थिती. त्याची आर्थिक पातळी नाही, त्याच्यामुळे तो कुठं टाकले. मग ते शाळेबद्दल त्याला प्रेम आहे म्हणून टाकतो असं नाही, किंवा ती जिल्हा परिषद शाळा टिकावी केवळ पालकांनी ते मला घ्यावं का? आज सर्व बोंबा मारतात की जिल्हा परिषद शाळा टिकल्या तर आपल्या ग्रामीणच्या ज्या वंचित मुलं आहेत, जे मागास मुलं आहेत, त्यांना शिक्षण मिळेल. पण मग ते टिकवायची जबाबदारी कोणाची? ते शिक्षण देण्याची जबाबदारी कोणाची? मग त्यांनी अनादी काळापासून त्यांच्यावर जो अन्याय झाला, त्यांची ती मुलं तिथंच शिकावी, तशीच शिकावी, आणि इथून तुम्ही उद्याच्या म्हणजे उज्ज्वल भविष्याची तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करता. मला वाटतं ही गोष्ट खूप चिंताजनक आहे. आपण सर्वांनी त्याचं चिंतन करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे निश्चितपणानं जर मी माझ्या मुलाला चांगलं आयुष्य देऊ शकत नसेल तर त्याच्याकडून मला माझ्यासाठी तो उद्या काही करेल याची अपेक्षा न केली. काही दुःखद घटना आहेत सर. तुम्ही पण मला वाटतं ग्रामीण पातळीमधून आला, अनेकदा तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये जात असाल, कधी चुकून जात असाल, किंवा तुमची नातेवाईकांची काही मुलं जिल्हा परिषदेमध्ये असतील. ज्या कायद्याच्या अनुषंगानं भौतिक सुविधा, शैक्षणिक सुविधा शाळेला असाव्या असा कायदा म्हणतो. कारण जर शिक्षण एका विशिष्ट वातावरणात जर दिलं तर त्याचा जो परिणाम आहे हा व्यवस्थित होतो असं म्हणतो. आपण ट्रेनिंगमध्ये सुद्धा सातत्याने शिकवतो की वातावरण जर आजूबाजूचं चांगलं नसेल तर अर्थातच डायरेक्ट त्याचा परिणाम होतो. आता ही परिस्थिती आहे, ठीक आहे. आता काय आहे की पुस्तकं फ्री मिळत आहेत, कपडे मिळत आहेत, मध्यान्ह भोजन पण मिळत आहे. आता तो अजून, मला माफ करा, तो अजून एक वेगळा विषय मध्यान्ह भोजनाचा. मी तिकडे जाणार, फक्त आपण भौतिक आणि शैक्षणिक सुविधेबद्दल. तर ह्या सर्व गोष्टी मिळत आहेत. पण जी महत्वाची, बालक हा लहान, बरोबर 6 ते 14चा बालक आहे. अर्थातच त्याची शारीरिक क्षमता जी आहे आरोग्याशी म्हणजे बिमारीशी लढण्याची ही कमी आहे. आता त्याला जे स्वच्छतेच्या सुविधा आहेत, 2 गोष्टी प्रामुख्याने सर मला दिसतात की ज्या त्यांच्या जीवनाशी आपण खेळताना आपल्याला दिसतो. एक तर ही पाण्याची समस्या. बऱ्याचशा शाळांमध्ये पाण्याची सुविधा आहे तर तो बोर मारलेला आहे, वरती टंकी आहे, ती टंकी कधी धुतली जाते कधी धुतली जात नाही हा शोधाचा विषय, आरोप करण्याचा विषय नाही, पण हा शोधाचा विषय की ती टांकी जी आहे ती 8 दिवसात तरी एकदा धुतली जाते का, की महिन्यात तरी धुतली जाते का हे मला नाही. त्या नळाची अवस्था, तिथं मुलं हात धुतात, ते काय असेल ते सर्व तुम्ही. दुसरी गोष्ट त्यांच्या आरोग्यात परिणाम करणारी ती शौचालय. कायदा भलेही म्हणतो की मुलींसाठी वेगळं शौचालय, मुलांसाठी वेगळं शौचालय, मुलींसाठी वेगळी मुतारी, मुलांसाठी वेगळी मुतारी, अपंग असतील त्यांसाठी वेगळा व्यायाम, सर्व आहे. पण प्रामाणिकपणे जर आपण जर पाहिलं तर खरंच आपापल्या तालुक्यामध्ये, आपल्या तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक गावात सोडून 10% गावामध्ये काय असेल चित्र. म्हणजे ज्या मुलीला आपण उद्याची आई आहे असं समजतो, आज 6वी 7वीची मुलगी आहे, तिला मासिक धर्म सुरू होतो, ते कोवळं जीव निसर्गानं तिच्या शरीरामध्ये काय बदल केला याची जाणीव सुद्धा त्या मुलीला नाही. आणि अशा अवस्थेमध्ये तिला प्यार सुद्धा बंद व्हायला व्यवस्थितपणानं लागतात.
ही जर स्थिती असेल तर ती मुलगी उद्याची सक्षम आई होणार ही अपेक्षा आपण कशी, हेच संस्कार जर आपण तिला देणार आणि ह्या कालावधीमध्ये ती 4 दिवस 5 दिवस शाळेच्या बाहेर असते. आपण लाख सांगतो मुलीला वाचवा, मुलीला शिकवा वगैरे, हे सर्व हे भाषण देणं ही सर्व वेगळी गोष्ट. मला वाटतं इथून जर आपली तयारी असेल तर आपण निश्चितपणाने याचा विचार करायला पाहिजे की विश्वगुरु जे आपण म्हणतो, भाषणाला विश्वगुरु पाहिजे. आणि आपण काय म्हणतो, शाळा या विकासाच्या प्रयोगशाळा व्हाव्यात असं नेहमी आपण साधारणतः शिक्षणावर जेव्हा काम करतो तेव्हा सांगत असतो आणि आपण सुद्धा त्या विषयावर बोलायचं. आता तुम्ही जे चांगला विषय एक भौतिक वगैरे उल्लेख केला, तो शब्द वापरला, आणि आता शाळेकडे ग्राउंड असलं पाहिजे त्यासाठी सुद्धा तशी तरतूद मला असं वाटते आहे आणि त्या दृष्टीने लोक ग्राउंड तयार करण्याचा प्रयत्न करतात. पण आता काही ठिकाणी तुम्ही जाऊन बघा ज्या शाळा नावाजलेल्या आहेत, ज्याचं थोडंफार नाव आहे, त्या शाळा सुद्धा त्या ग्राउंडचं विकासाच्या नावावर मला असं वाटतं ते वाटोळ करत आहे. म्हणजे काय काय उभारतात त्याची कल्पना करायला नको. आणि त्यापेक्षा मला असं वाटते त्या क्षेत्रामध्ये जी लोक वरिष्ठ म्हणून काम करत आहेत ते जेव्हा व्हिजिट करतात ते सुद्धा तिथे उभारायला सांगतात. माती ग्राउंड आता दिसायला दिसते का, म्हणजे ग्राउंड मध्ये काय उभारलं जात आहे ना. आता काय असं शेवटी कसं असते, एक शाळा व्यवस्थापन समिती, हा तो एक चांगला मुद्दा सुटलेला असं त्याच्यामध्ये बरं सुद्धा करणार नाही. आता त्याच्यामध्ये होतं कसं तर बघा, जेव्हा कायदा निघतो सुरुवातीला सरपंच होते, नंतर मग पाल्याचा पालक राहावा अपेक्षा. आता ती पण असते अपेक्षा अशी आहे त्या शाळा व्यवस्थापन. आणि म्हणूनच सुरुवातीला बोलताना मी म्हटलं होतं की जबाबदारी जे चांगलं होत नाही त्याची जबाबदारी कोणाची हे आपण फिक्स नाही केली, ही सर्वांची आहे. आणि म्हणून सक्तीच्या संदर्भामध्ये, सक्तीचा हा जो शब्द त्यांनी वापरला, तर हे सर्वांची आहे जबाबदारी. आता जी शाळा व्यवस्थापन समिती आहे, कालावधी 2 वर्षाचा, त्याचा आराखडा त्यांनी बनवावा. आराखडा शाळेचा आराखडा बनवावा. आता त्या शाळेच्या आराखड्यामध्ये या सर्व बाबी त्यांनी इन्क्लूड कराव्या. म्हणजे त्यांचीच मुलं 75% पालक त्या समितीमध्ये आहेत. आता विषय असा आहे की त्यांचीच मुलं आहेत, तर त्यांच्याच मुलाच्या आरोग्याच्या संदर्भात, त्यांच्याच मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात, त्यांच्याच मुलाच्या विकासाच्या संदर्भात ती समिती तरी किमान किती चिंता करतात. बरं, किमान त्या जे काही मिटिंगा त्यांच्या होतात त्या मिटिंगला तरी ते येतात का, तर नाही. कागदावर होत असतील बरं, ते आता नाही, म्हणजे ते विषय इथं नाही बोललेला. हे आपल्या सर्वांना कायदा अशाच पद्धतीनं कायद्याचा विल्हेवाट टाकतो असं म्हणतो. कायद्याचा विल्हेवाट शासनाला वाटतं का आम्ही कायदा केला, लोकांना वाटतं की कायदा आमच्यासाठी आहे. म्हणजे लोकांनी अंमलबजावणीच्या ठिकाणी विल्हेवाट असा शब्द सोयीचा वापरला. दुसरी गोष्ट आहे बघा, आता आपण शौचालयाची चर्चा केली, शाळा व्यवस्थापनाची पण आपण चर्चा करतो. गावात जर एक मंदिर असेल, मंदिराची समजा एक काच तुटली किंवा एखादी खिडकी तुटली, संपूर्ण गाव दिवस रात्र बैठका घेतात की मंदिराची खिडकी तुटलेली, तिला लावायचं, वर्गणी गोळा करतात, एकत्र येतात आणि अगदी 4 दिवसात 8 दिवसात ते सर्व करतात. पण आता विचार करूया दुसरीकडे, शाळा. आता लोकांना विचारलं शाळा कोणाची, तर निश्चितच लोक म्हणतील की आमची. ठीक आहे, आता सुज्ञ झाले, पहिले तर ते जिल्हा परिषदेचे म्हणायचे, आता म्हणतील की आमची शाळा. पण हीच गोष्ट त्या शौचालयाला दरवाजा नाही किंवा शाळेच्या जे काही रूम आहेत त्यांच्या खिडक्या तुटलेल्या आहेत, त्यांचे दरवाजे तुटलेले आहेत, त्यांची फरशी निघलेली आहे, त्यांची स्लॅब गळती आहे. अशी परिस्थिती असेल तर गाव खरंच एकत्र येतो का? असं आठवतं का तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक 2-4 गावं समजा सोडली ज्यांची नावं आहेत, तर बाकीची गावं मग ते कोण करेल? शासन करेल. मुलं कोणाची? आपली. करेल कोण? शासन. शेवटी प्रश्न असा येतो की ज्या आईनं आपल्या उदरात 9 महिने त्या बाळाला वाढवलं, तिला आशा होती की ते बाळ उद्या जाऊन तिला पाणी पाहिजे, पण हे संस्कार, ही ट्रीट त्या कोवड्या वयामध्ये त्या बालकाबरोबर होत असेल तर उद्याचा सुजाण नागरिक कसा बनेल हे मला वाटते वेगळं सांगण्याची गरज. त्याच्यात जे संस्कार होतात, त्याच्याबरोबर जी वागणूक होतात, म्हणजे बोलायचं एक, करायचं एक, सर्व स्तरात
पालकाच्या स्तरापासून, सामाजिक स्तरापासून, शिक्षकांच्या स्तरापासून, शासनाच्या स्तरापासून कायदा वेगळं सांगतो, होतंय वेगळं. आणि हे चित्र निश्चितपणानं उद्या भयावह रूप घेईल यात काही शंका नाही. कारण शिक्षण फार महत्त्वाचं म्हणतो आणि शिक्षणाबद्दल विविध क्षेत्रामध्ये आणि वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळे उपक्रम आहेत, परंतु सकारात्मक चित्र आजही दिसत नाही. आपण बऱ्याचदा काही अहवाल वगैरे येतात त्याच्यावर सुद्धा आपण बघतो, त्याच्यावर चर्चा करतो, खूप मोठ्या व्यापक पातळीवर त्याच्यावर चर्चा होतो. पण परत 4 दिवस परत काहीतरी जनजागृतीचं काम, परत काहीतरी 1-2 योजना राबवायच्या, काहीतरी उपक्रम राबवायचे आणि परत मात्र पूर्वस्थिती आपल्याला दिसते. मला असं वाटते हे भयंकरच आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण कितीही म्हणत असलो तरी अजूनही खाजगी शाळांकडे जाण्याचा कल लोकांचं कमी झालेलं नाही. आणि आता बोलता बोलता तुम्ही फार चांगला उल्लेख केला की 10% तरी शाळा त्या दृष्टीने असावेत. पण आहे म्हणजे चित्र कमी का होईना, पर्सेंटेज कमी का होईना, पण कमी जास्त प्रमाणात काही शाळांचा उल्लेख होतो, काही शिक्षकांचा आवर्जून उल्लेख होतो, त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण उपक्रमांचा उल्लेख होतो. आणि लोक म्हणजे बाहेर शिक्षणाच्या पलीकडे सुद्धा जी बाहेर लोक काम करत आहेत शिक्षण क्षेत्रावर, ते सुद्धा आपापल्या पद्धतीने काम करत आहेत. म्हणजे दुसऱ्या बाजूला चांगलं चित्र आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. आणि आपण सातत्याने म्हणतो की कोण पूर्ण करेल. आता शिक्षणाचं हे सगळं आत्ता बघितलं तर आपण बऱ्याचदा शिक्षकांवर दोष देतो, बऱ्याचदा पालकांना आपण म्हणतो, म्हणजे जो तो दुसऱ्यांची जबाबदारी असं पळ काढण्याचा प्रयत्न करतो. एकंदरीत ह्या सगळ्या चर्चेत नाही लक्षात आलं की आपण जोपर्यंत आपापली जबाबदारी कुठेतरी आहे हे मान्य करणार नाही. आता बघा कलम 4 असं म्हणतं की त्यांच्या वयानुसार त्यांना वर्गात प्रवेश मिळतो. बरोबर, ठीक आहे. आता आपण पाहतो की सध्या आपण डेव्हलप आहोत थोडेफार, तर आता गावामध्ये म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये तरी किमान असा एखादी व्यक्ती, फार कमी लोक असतील की ज्यांनी शाळेमध्ये नाव टाकलं असेल, पण काही ठिकाणी असतील. पण कलम 29 नुसार जर आपण त्याचा 4 आणि 29 असा जर संबंध जोडला तर आपल्याला असं दिसतं, कलम 29 तर असं म्हणतं की त्याचा सर्वांगीण विकास व्हावा. ठीक आहे. म्हणजे त्यानंतरच त्याने तो अभ्यासक्रम, प्राथमिक शाळेचा अभ्यासक्रम पूर्ण केला असा त्याचा शिक्षणाला. पण आता दुसरी गोष्ट अशी, कलम 4चा त्याच्याशी आपण संबंध लावला, 40 मुलं वर्गामध्ये किंवा 30 मुलं वर्गामध्ये, तर 30 ही मुलं तर सारख्या बौद्धिक पातळीवर नसतील. कायदा तर म्हणतो त्यांना अशा पद्धतीचं शिक्षण द्यायचं आहे की तो जो मुलगा आहे त्याला गुणवत्तापूर्ण म्हणजे व्यवस्थितपणे त्याची निपत असली पाहिजे. कायद्यामध्ये असंही इन्क्लूड आहे की मुलांना समान पातळीवर जर आणायचं असेल, त्या मुलांना जी माग आहे अभ्यासात कुठल्या कारणानं असेल, तर त्यांना शाळेच्या व्यतिरिक्त म्हणजे शाळेचा जो वेळ आहे त्या व्यतिरिक्त 2 तास एक्स्ट्रा क्लास आपण ज्याला म्हणूया ते घ्या. म्हणजे कायद्यामध्ये ह्या सर्व बाबी आहेत. अलीकडे शिक्षकांची पण खूप म्हणजे तारांबळ होताना आपल्याला या संदर्भात दिसतं. कारण सर्वजण त्यांच्यावर आरोप करताना दिसतात की शिक्षक जबाबदार आहे. हे बघा जिल्हा परिषदमध्ये 1 लाख पगार मिळवणारे आणि हे बघा कांगीमध्ये 10,000 त्यांची मुलं. हे जरी असलं पण चित्र मात्र सर्व वेगळं आहे. म्हणजे खिचडीच्या नादामध्ये, डॉक्युमेंटच्या नादामध्ये आणि काय अजून जे त्यांचे उपक्रम आहेत, अशा सर्व उपक्रमामध्ये त्यांची पण खूप तारांबळ. ही जबाबदारी म्हणजे पगार मिळतो म्हणून शिक्षकांची नाही आहे, ही सामूहिक जबाबदारी आहे. तितकीच पालकांची आहे, शाळा व्यवस्थापन समितीची आहे, शिक्षकांची आहे, तत्सम यंत्रणेची आहे. केवळ कोणा एकावर ही जबाबदारी फिक्स करून चालणार नाही. आपण म्हटल्याप्रमाणे निश्चितपणानं की परिवर्तन होतंय, बदल होतोय, पण जो वेग हवा तो वेग आपण आत्तापर्यंत तरी मला वाटतं की पकडलेला नाही. भविष्यकाळात कदाचित तो पकडू, जर सर्वांना सद्बुद्धी सुचेल आणि सर्व या विषयाच्या अनुषंगाने जर त्या प्रवाहामध्ये येतील तर हे होऊ शकते. म्हणजे आपल्याला कुठे गडबड होतं हे माहीत असताना सुद्धा म्हणजे आपण ट्रायल आणि एररवर अभिबंध काम आतापासून काम त्याला मला असं वाटतं आतापर्यंत शिक्षणाला आतापर्यंत जे काही धोरण आखले गेले त्याला किंवा जे काही कायदे आहेत आणि त्यासाठी उभारलेली व्यवस्था आहे, मला असं वाटतं याचा काही उपयोग नाही. कारण ट्रायल आणि एररवर कधी काम करतो आपल्याला काहीच माहित नाही. आपण काहीतरी प्रयत्न करून बघतो, त्यातनं तपासून बघतोय आणि परत चांगला तरी फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्याला सगळं माहीत आहे, चारही बाजूने आपल्या समोर आलेलं आहे, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, कोणी करायला पाहिजे, कधी करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. आता बघा एवढं सगळं
या कायद्याचा मुख्य हेतू काय आहे की बाबा ठीक आहे बघा, एक तर कायदा काढला मोफत. बघा कायद्यामध्ये कशा बाजू असतात, कायदा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा, अर्थातच मदतीला सगळे शिक्षण कोणाला तर जे प्रवाहापासून दूर होते त्यांना हे वेगळे सगळे गरज. आता दुसरीकडे असं म्हणतंय की शासनच मानते ही गोष्ट की 25% आरक्षण कुठं खाजगी शाळेमध्ये जिथं चांगलं शिक्षण. आता एक दुसरा आपण जर अर्थ लावला की जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण चांगलं नाही मिळत का, म्हणजे कायदा असं म्हणतो म्हणून. आता मुख्य विषय असा आहे, मला त्याकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे की या खाजगीमध्ये 25% आरक्षणाची जी नोंद आहे, विचार करा किती खेड्याच्या जवळ जे खेडेगाव आहे भारतामध्ये त्यांच्या जवळ खाजगी आणि चांगल्या शाळा. तुम्हाला काय चित्र दिसते की खाजगी आणि चांगल्या ज्या शाळा आहेत जे चांगलं शिक्षण देतं असं आपण म्हणतो ती फार फार तर तालुका पातळीवर असते, गावात तर नाही. आता तालुक्यापासूनचं ते अंतर त्या गावाचं एखाद्याचं 10 किलोमीटर असेल, एखाद्याचं 20 किलोमीटर असेल, एखाद्याचं 25 किलोमीटर असेल. तर हा कायद्याच्या उद्देशाच्या संदर्भामध्ये की त्या मुलांना पण ते मिळावं, चांगलं मिळावं, म्हणजे एक दिवस का होणार तो प्रोटीन मिळालं, असा जो काही उद्देश आहे तो पूर्ण होताना दिसतो का, तर तो दिसत. कारण ऍक्च्युअलमध्ये त्या शाळाच दूर आहे आणि ग्रामीण भाग आहे, तिथून तो पोरगा काय. दुसरी गोष्ट त्यांनी सर्व अंगण केले आहे, त्याला अंगण कधी करायचं काय करायचं ते त्याला समज नाही. झालंही तरी मग त्यांच्या बसेसचा पैसा कायदा तर म्हणतो फ्री द्या. म्हणजे अशा अनेक बाबीमध्ये म्हणजे सांगण्याचा अर्थ असा की हे थोडंसं नकारात्मक होतं, पण ती वास्तविकता आरोप प्रत्यारोपाला नाही. पण हेतू आपला हा आहे की ज्या काही कमतरता आहेत त्यावर लक्ष द्यायचं आणि त्यातनं त्यावर काम व्हावं. कारण आपण ही किती चर्चा केली, आजूबाजूला काही त्याचे रिपोर्ट्स काही जरी असले तरी फायनली हे सगळं कधी चांगलं होणार आहे, कोणतरी काम करेल, काहीतरी ऍक्शन. फक्त एकच होऊ शकतं सर यावर, शासन म्हणजे काय करायचं ते कमी पद्धतीने करते. राजकारण आहे एकमेका ठिकाणी करत जातात, हा जरी भाग सोडला. पण शासन कोणतेही असू दे, शासनाला जे करायचं आहे ते शासन करत आहे. महत्वाची जबाबदारी आहे, मूळ माझा. उद्या माझं त्याच्याशी रक्ताचं नातं, तर एक गाव म्हणून, एक पंचायत म्हणून, एक शाळा व्यवस्थापन समिती म्हणून, एक समाज म्हणून मला जितका वाटा होता, वाटा हा पैशाच्याच बाबतीत असायला पाहिजे असं नाही. मग तो कुठल्याही बाबतीत घ्यायचा. आज शिकलेली मुलं आहेत प्रत्येक गावामध्ये, काहीच अडचण नाही. पण ते सुद्धा ठीक आहे ना, शिक्षक नाही आहे, पण त्यांच्या याच्यावर तुम्ही टीका टिप्पणी करून मुलांचं काय साध्य होणार आहे. पण गावामध्ये एखादा 10वी 12वी शिकलेला, BA शिकलेला एखादा मुलं आहे त्याचा, तोही धरून बसू शकतो 10 पोरांना. म्हणजे बघा चर्चा कशासाठी करतो आपण की मुलांचं नुकसान होतंय, परंतु त्यांच्या फायद्यासाठी मग त्याचे कुठले ऍक्शन घ्यायला पाहिजे ते कोणी घ्यायला तयार नाही. कोणी घ्यायला तयार, फक्त आरोप करतात. म्हणजे आता बघा, एक माझा मुलगा समजा शिकला, मी लाख शिक्षकांना दोष दिलो, शिक्षकांनी व्यवस्थित शिकवलं नाही, लागलं, नुकसान कोणाचं झालं, शिक्षकाचं झालं का. निश्चितपणाने शिक्षकांची बदली काढली, शिक्षक निघून गेला, दुसरीकडे गेला, त्यांची मुलं ती शिकली, ती मोठी झाली. माझं काय म्हणजे आता मान्य आहे की पोटाची घरकी भरण्यासाठी मला तो वेळ मिळत नाही म्हणा किंवा पकेल, पण तरीही मला वेळातून वेळ काढावा लागेल. कारण उद्या या गोष्टीवर माझं उर्वरित आयुष्य या गोष्टीवर अवलंबून असणार आहे. त्याच्यामुळे एक पालक म्हणून, एक गाव म्हणून, एक ग्रामपंचायत म्हणून, आजकाल बघा ग्रामपंचायत आणि एक शिक्षक म्हणून सुद्धा, शिक्षक म्हणून आज बघा ग्रामपंचायत किती लक्ष आहे. फक्त सर तुम्ही 10 वाजता का आले नाही असा फक्त प्रश्न विचारणं म्हणजे शिक्षकावर देखरेख किंवा शाळेवर देखरेख ठेवणं असा याचा अर्थ होतो. तेही शेवटी माणूस आहे, माणूस. आणि तुम्हाला हा आता अतिशय महत्वाचा मुद्दा राहिला किंवा ह्या एकाच गोष्टीमुळे तुम्हाला सांगतोय मी, बऱ्याचशा ठिकाणी सरपंच जेव्हा नवीन सरपंच होतात किंवा नवीन ते सर्व बारी होते ते त्यांना आता असं काही ठिकाणी काय होतं की सरपंच पहिल्याच दिवशी जेव्हा कधी जातात तेव्हा मग ते असं बिलकुल साहेब म्हणजे मी साहेब झालो मोठा असं नाही, तर त्या पद्धतीने त्यांचं वावरणं, त्यांचं हे बॉडी लँग्वेज वगैरे. तर त्याच दिवसापासून बऱ्याच ठिकाणी मुख्याध्यापक, शिक्षक आणि इकडे हे लोकल बॉडी
यांच्या दुरावा निर्माण झाल्यासारखा दिसतो. म्हणजे हे यांना वाटतं की आम्ही प्रशासन, आमच्याकडे आता गाव आहे, तुम्ही आमच्या मताप्रमाणे. आणि मग ह्या सर्व अरे पण त्यांना जा, त्यांना माहिती विचारा, त्यांची तक्रार करून त्यांची बदली करून तुम्ही काय सिद्ध करणार नाही. कारण उद्याही तुम्हाला BDO साहेबाकडे जेव्हा जाल तेव्हा तुम्ही शिक्षकासाठी, तेव्हा BDO साहेब म्हणाले की यार आम्ही तुम्हाला शिक्षक दिला होता, त्याला तुम्ही सांभाळले नाही, आता आमच्याकडे शिक्षक नाही. मुलांचं नुकसान. बरं, बदली केली गेली, ठीक आहे, तो वाईट असेल, त्याची बदली झाली, पण तुम्ही पर्यायी व्यवस्था दिली का त्या शाळेला, त्या मुलांना? तुम्ही पर्यायी व्यवस्था देत नाही. म्हणजे एकूणच ग्रामपंचायतची ही जबाबदारी. शाश्वत विकास आपण ज्याला म्हणतो, शिक्षणाशिवाय शाश्वत विकास करा शक्य आहे? गुणवत्तापूर्ण शिक्षणाशिवाय असं म्हणायला लागेल. बरं, कारण हल्ली शिक्षण चालू होतं परंतु परत नव्याने शब्द आलेले. विकास हा शब्द चालू म्हणजे सातत्याने आपण विकासावर बोलायचं, नंतर शाश्वत विकासाचा एक शब्द आपण. आता ही समज जर नागरिकांमध्ये वाढली नाही, म्हणजे हे जे बालक आहेत, ही बालक उद्याचे नागरिक होणार नाही, यांची समज जर वाढणार नाही तर शाश्वत विकास कसा होणार? आज शाश्वत विकास का होत नाही? का शासनावर एवढा दबाव पडतोय? एवढा पैसा का खर्च करतो? माझं अंगण झाडणार मी, कचरा माझा, टाकणार नालीमध्ये, नाली उपसायची ग्रामपंचायतनी, पैसा त्याचा आपलाच. आता ही जर समज जर मला असती तर ती नाली बुजली नसती. तो पैसा माझ्या कष्टाचा जो मी कराच्या माध्यमातून भरतोय त्याच्यातून हा विकास झाला असता. पण त्यासाठीच माझा म्हणजे विकास तो होणार आला. निव्वळ तो कचरा जे मी केला, घाण केली, त्याला उपसायसाठीच माझा पैसा का मिळतो आणि मीच बोंबा मारतो. ती गाव म्हणजे सरपंच काही करत नाही, ग्रामपंचायत. तेही समज शिक्षणाशिवाय शाश्वत विकास नावाचा जो शब्द आहे तो शक्य नाही. आणि त्याची पाळंमुळं इथून जातात. प्राथमिक शिक्षणामधून त्याचे पाळंमुळं जातात. यामध्ये समाज संघटित होतो. जर सर्वांनी या कायद्याच्या अनुषंगाने, मग ती पालक असतील, पुन्हा मी ते वाक्य अधोरेखित करतो, पालक असतील, शाळा व्यवस्थापन समिती असतील, ग्रामपंचायत असतील, आशा अंगणवाडी असेल, पोलीस पाटील असतील, समाज मंडळ असतील, गणेश मंडळ असतील, भजनी मंडळ असतील, या सर्वांनी आपापल्या खालीचा बाबा की ही जी मुलं आहेत उद्या आमच्या गावची संपत्ती आहे. बघा, असं एक छोटंसं उदाहरण सांगतो मी. जर माझ्या गावचा एखादा मुलगा तहसीलदारचा BDO किंवा कुठल्या दुसऱ्या पदावर गेला तर मला अभिमान असतो की या मी त्याच्याशी कधी बोललोही नसेल तरी मला वाटतं की यार माझ्या गावचा मुलगा फलाना झाला. म्हणजे ते आमचा अभिमान आहे. ती मुलं आमचा अभिमान आहे. ती लहान बालकाची कोवळी बालक, त्या बालकांसाठी काही करावं अशी प्रेरणा जर लोकांमध्ये निर्माण झाली तर निश्चितपणाने आपल्या देशाचं जे स्वप्न आहे की विश्वगुरू होण्याचं, ते लगेच काही वर्षात मला वाटतं ते साकार होताना दिसेल. पण या सर्व लोकांनी जर तो वाटा उचलला तर आणि तरच. आरोप प्रत्यारोप करून काहीही सिद्ध होत नाही. ते सिद्ध झालंही नाही आतापर्यंत. ज्यांनी कर्तृत्व केलं, कर्तृत्वातून ते सर्व सिद्ध होऊ शकते. म्हणजे वातावरण काय आपल्याला चांगलं माहिती आहे आणि काय करायला पाहिजे हे सगळं सुद्धा माहिती आहे. पण अजूनही चर्चा आपण काय नाही करायला पाहिजे, काय नाही व्हायला पाहिजे, जे झालेलं आहे त्याच्यावर चर्चा करू. मला असं वाटतं भावी काळामध्ये जोपर्यंत आपण उत्तरांवर चर्चा करणार नाही, उत्तरांवर काम करणार नाही, तोपर्यंत बदल करणार नाही. आणि ह्या कायद्याचा सुद्धा उपयोग फारसा होणार नाही. नेहमीप्रमाणे जे कायदे तयार होतात आणि परत नंतर दुसरं काय नवीन कायदा येतो, परत नवीन कायदा येतो आणि सगळे काय म्हणतात एकालाही गेला असं हे सगळं त्यांचं नाही. आता बघा ना सर, याच गोष्टीला पकडून कायदा निवडून मी पुन्हा तुम्हाला सांगतो, कायदा निवडून आत्ता 14-15 वर्ष झाली. अलीकडेच एक गोष्ट चंद्रपूरचीच आहे. आपल्याला सर्वांना माहीत असेल की खाजगीकरणामध्ये एक शाळा आहे. मला वाटते अदानी ग्रुपला की काय ती शाळा खाजगीकरण. त्याचा अर्थ काय होतो? 15 वर्षापासून कायदा राबला गेला. म्हणजे अजूनही ती शंका आहे. शासनच कदाचित हे मान्य करते की जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण चांगलं दिलं जात नाही, किंवा शासन जे आहे म्हणजे जे भौतिक सुविधा आणि शालेय सुविधा देण्याच्या संदर्भामध्ये शासन कटिबद्ध असायला पाहिजे असं कायदा म्हणतो. तर ते कदाचित असं दिसतं की शासन हे देऊ शकणार नाही. म्हणून शासन सुद्धा आता खाजगीकरणाकडे म्हणजे प्रायव्हेट लोकांच्या हातामध्ये ती शाळा देऊन त्यांच्याकडे त्या शाळा कशा डेव्हलप करता येतील या अनुषंगानं. पण मला
आपण मी प्रत्यक्षात पाहिलं नाही, पण यूट्यूबच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून आपण ते सर्व ऐकतो की दिल्लीचं जे सरकार आहे ते सरकार शाळेच्या अनुषंगानं, मुलांच्या अनुषंगानं ते जे काही त्यावर प्रयोग करते आणि सारं जग त्या साऱ्या गोष्टीचं कौतुक करते. पण महाराष्ट्रामध्ये सध्या तरी आत्ता शाळा खाजगीकरणाला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. तर खरोखरच ते कायद्याचं राज्य, कायद्याचं स्वप्न, कायद्याचं म्हणणं, कायद्याचा उद्देश कितपत सफल होईल हे येणारा काळ आहे. आशा असेल नसेल तरी पण आपण आशावादी असूया. महाराष्ट्रात सुद्धा ते दिवस येतील आणि कोणतरी शिक्षणावर चांगलं काम करेल. मला असं वाटतं तो दिवस नक्की लवकर येईल. आपल्यासारखे असतील, या क्षेत्रामध्ये काम करणारे असतील, या क्षेत्राच्या बाहेर काम करणारे आहेत की ज्यांना असं वाटतं की बदल व्हावं, आणि काही लोक अर्थातच काम करत आहेत, त्याची कल्पना आपल्याला सुद्धा आहे. तर भविष्य काळामध्ये ते दिवस नक्कीच येईल असं आपण समजूया. मला असं वाटतं आज आपण इथेच थांबूया. आपण या विषयावर आज चर्चा केलेली आहे. हा विषय इथेच थांबणार नाही आहे. मी मागे म्हटल्याप्रमाणे आपण सातत्याने विविध विषयांवर खोलवर जाणार आहोत, पण सुरुवात आपण केलेली आहे आणि सुरुवातीला त्या विषयावर ओझरतं बोलूया आणि तो विषय तुमच्यापर्यंत आणून देऊया अशी अपेक्षा आहे. त्यानंतर याच विषयावर आपण परत खोलवर चर्चा करणार आहोत. या क्षेत्रातल्या लोकांशी चर्चा करणार आहोत, ज्यांनी काम उभं केलेलं आहे त्यांच्याशी सुद्धा भेटणार आहोत आणि अशा काही ठिकाणी भेटी सुद्धा देणार आहोत आणि या पद्धतीने आपण विविध विषयांसोबत आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. आशा आहे आपल्याला यातनं काहीतरी मिळत असेल, जेणेकरून या क्षेत्रामध्ये काय चाललेलं किंवा या क्षेत्रामध्ये काय करायला पाहिजे किंवा या क्षेत्रामध्ये ज्या लोकांनी काम केलेलं आहे त्यांना काय असं वाटतंय. मला असं वाटतं आपण लोकांपर्यंत नक्की हे पोहोचवू शकू. तर सर, तुमचं मनापासून खूप खूप आभार. आज वेळ दिलात आणि आमच्यापर्यंत हा विषय पोहोचवलात किंवा या विषयावर थोडीशी चर्चा केली. भविष्य काळामध्ये सुद्धा आपण वेळ दिला अशी अपेक्षा आहे. मला तुम्हाला सुद्धा सांगायचं आहे की या चॅनलवर अशाच पद्धतीने विविध विषयांवर आपण सातत्याने चर्चा करणार आहोत. परंतु आपणास विनंती आहे की या चॅनलवर आपल्याला असं वाटत असेल की एखाद्या विषयावर चर्चा व्हावी तर त्या दृष्टीने कमेंटमध्ये आपण त्या विषयांचा उल्लेख सुद्धा करावा आणि या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करावं. थँक्यू सो मच.